हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज होळी स्पेशल। तर वाईट सारे जाळून जावे, वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे, चांगले ते उदयास यावे। दृष्ट प्रवृत्तीचा हो नाश, सर्वांना लागो सुख शांती आज, सर्वांना लागो सुख शांती आज। आज बनवली मी गोड गोड पुरणपोळी, आज बनवली मी गोड गोड पुरणपोळी, सर्व यूट्यूब फॅमिलीला हॅप्पी होळी। तर इथं मी पुरणाची पोळी बनवते। तर त्यासाठी मी डाळ शिजवून घेते। डाळ शिजवताना दालचिनी, तेल, हळद आणि डाळ शिजवून घेतलेली। शिजल्यानंतर त्याचं जे पाणी असतं ते काढून घेतलं आहे आणि परत त्याच कुकरमध्ये ना थोडंसं तेल टाकून परत आपल्याला जे आपण कलसून म्हणतो तसं मी कुकरमध्येच कलसलं आहे आणि मग नंतर मी असं चाळणीनं गाळते। तर हे बघा इथं, आणि इलायची पण टाकली मी तेव्हाच कुकरमध्ये। तर इथं मी चाळणीमध्ये गाळून घेते पुरण। हे बघा किती छान बारीक मऊ एकदम मस्त। आणि पीठ चपातीसाठी पीठ मळते। तर पिठामध्ये थोडंसं तेल टाकायचं गरम करून आणि खूप मळायचं। पुरणाच्या पोळीला पीठ ना जेवढं मळलं तेवढं खूप छान अशी लसलस मऊ पुरणपोळी येते। तर हे बघा इथं असं तुडवायचं हातानेच मस्त छानसं। जास्त वेळ आपल्याला अर्धा तास भिजून ठेवायची गरज लागत नाही, लगेच जरी घेतला आपण पोळी बनवायला तरी चालतं। तर हे बघा इथं किती मऊसूत झालेलं आहे एकदम मस्त। आणि इथं मी पोळी बनवते। तर छानशी अशी पोळी बनवली, चिपकली जरा। ॲक्च्युली काय आलं, तव्यावर मी हे भाजलं होतं आमटीचा मसाला, तर मला लक्षच नाही घासायचं, चिपकली जरा। तर खालून थोडीशी म्हणजे फाटल्यासारखी झाली, त्याच्यामुळं अर्धीवटच फुगली। हे बघा किती छान एकदम मस्त। आणि मला अशी लालसर भाजायला खूप आवडते पूर्ण अशी तेल लावलं। तुम्ही इथं तूप पण लावू शकतात, मी तूप खात नाही त्याच्यामुळं मी तेल लावलेलं आहे। हे बघा किती छान असे, हे बघा किती छान फुगले। पुरण एकदम असं एकसारखं आलेलं ना की फाटत नाही लाटताना। कधी कधी काय होतं, आपली डाळ शिजताना थोडीशी राहते, त्याच्यामुळं ते चपातीच्या वर डाळ्या येतात, मग फुटते आपली पोळी। हे बघा इथं ताट आपलं रेडी आहे होळीचं, होळी स्पेशल।